या कार्यक्रमाचे सर्व डाके महाराज त्यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम ठरला गेला। कारण महाराजांना जवळजवळ 4-5 वर्षापासून हा उपक्रम चालू केला। ज्ञानेश्वरी पारायण जवळजवळ 4-5 वर्षापासून चालू केलेला आहे। मला वाटतं गेल्या वर्षी मानवतलाही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाला आणि या वर्षी सेलू नगरीमध्ये सर्वांच्या वतीनं सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम ठरला गेला। आता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आता आपण ज्ञानेश्वरी आजकाल जर आपण पाहिलं तर तेवढं मात्र ज्ञानेश्वरीचं महत्त्व जिकडं तिकडं कमी झाल्यासारखं वाटत होतं। पण महाराजांच्या सहकार्यामधून पुन्हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सर्वांच्या समोर आला, ही भाग्याची गोष्ट आहे।